आज आपण व्हेज पकोडा बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी एक छोटं बटाटा किसून घेतलेला आहे, धुवून घेतला आहे, गाजर किसून घेतलं आहे, कोबी आपण बारीक चिरून घेतला आहे उभा असा पातळ। त्याच्यानंतर आपण कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे, थोडासा पालक घेतला आहे चिरून आणि सिमला मिरची अशी पातळ चिरून घेतली। 2-3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या, थोडंसं आलं लसूण चिरून टाकले, कोथिंबीर टाकली, हळद, लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि धने जिरे पावडर घातली। आता हे सगळं मिक्स करूया। अर्धा कप बेसन घातला आहे आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलंय, ते पण मिक्स करूया। सगळं मिक्स केलेलं आहे। सर्वात शेवटी आपण मीठ आणि कडक तेलाचं मोहन घालायचं आहे। चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि 1 टेबलस्पून गरम कडकडीत तेल घातलं आहे आणि मिक्स केलं आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि छान अशी भजी आपण घातलेली आहे छोटी छोटी आणि अशी कुरकुरीत तळून घेऊया। आपली भजी आता छान अगदी तळून झालेली आहे। आता काढून घेऊया। आपले व्हेज पकोडे आता तयार आहेत। टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर आपण सर्व करू शकतो।